नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर पावसाळ्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या मार्केटमध्ये बघायला मिळतात. त्यापैकी ही एक भारंगीची भाजी आहे, जी आपल्या आरोग्यासाठी म्हणजे एकदम फायदेशीर आहे. कफासाठी, सर्दीसाठी अत्यंत अशी ही गुणकारक अशी भाजी आहे, जी पावसाळ्यातच आपल्याला अवेलेबल असते. त्यामुळे पावसाळ्यात ह्या भाजीचा नक्की आहारात समावेश करावा. ही भाजी आपण कशी साफ करायची हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते आणि करूनही दाखवते. आता ही बघा, ही भाजी मी मी तुम्हाला कशी साफ करतात ती दाखवते. हे बघा, आता हे बघा, आता ही भाजी आहे. हे बघा, आता ह्याची ना आपण देठ नाही घ्यायची, फक्त फक्त पानंच घ्यायची. बघा, कोळी कोळी अशी पानं घ्यायची. आणि ही बघा पानं कशी असतात ती बघा, ही याला म्हणतात भारंगीची भाजी. हे बघा, आता मी हे फक्त कोवळी अशी पानं काढून घेणार आहे. अशा पद्धतीने ना सगळी भाजी मी साफ करून घेते आणि स्वच्छ धुवून घेते 2-3 पाण्याने. कारण या रानभाज्यामध्ये ना माती असते, बरंच काही कचरा असतो, त्यामुळे स्वच्छ 2-4 पाण्याने धुतली पाहिजे. भाजी मी साफ करून घेतली, आता मी धुवून घेते. भाजी धुवून घेतली, आता मी ती चिरून घेणार आहे. किंवा तुम्ही असंच म्हणजे म्हणजे आता कापायच्या अगोदर सुद्धा तुम्ही बॉईल करू शकता. पण मी आता काय करणार आहे, बारीक चिरून घेणार आहे आणि मग बॉईल करणार आहे. आता तुम्हाला दाखवते. हे बघा, कारण ह्या रानभाज्या आहेत ना, जरा कडवट असतात, त्याच्यामुळे त्याचा कडवटपणा जाण्यासाठी ना हे बॉईल करून घ्यावे लागतात अगोदर, करायच्या अगोदर. आता हे बघा, हे बघा, अशी कापून घेते मी, म्हणजे आपल्याला मग शिजल्यानंतर कापायची गरज नाही. हे बघा, अशी कापून घ्यायची, बारीक चिरून घ्यायची. कारण बारीक भाज्या चिरल्या ना मग त्याला चांगली चव येते. त्यामुळे भाजी ही ना आपल्या कापण्यावरही अवलंबून असते त्याची चव. हे बघा, आता मी चिरून घेते. हे बघा, ह्या भाज्या स्वस्त पण असतात. 20 रुपयाला एक पेंडी, अशा मी 2 पेंड्या आणल्या. ह्या 2 पेंड्यांची भाजी आहे. हे बघा, अशी पिळून घ्यायची. समजा एक्स्ट्राचं काय पाणी असेल तसं पिळून घ्यायचं घट्ट आणि कापून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने मी ही सगळी भाजी चिरून घेतली. भारंगी भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघा, मी भाजी चांगली बारीक चिरून घेतली. 2 तास चण्याची डाळ भिजत ठेवली, म्हणजे ती काय होते, लवकर शिजते. आणि खोबरं घेतलं, 2 कांदे घेतले आहेत. एका पेंडीसाठी 1 कांदा, ह्या प्रकारे मी 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत. आणि 1 मिरची घेतली. तुम्ही मिरची कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आता मी तुम्हाला पुढची म्हणजे पुढे कशी भाजी करायची हे मी तुम्हाला दाखवते. आता हे बघा, मी पाणी आता उकळत ठेवलं आहे. पहिलं पाणी उकळलं की मग ही भाजी मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. मग काय होतं माहिती आहे, पाणी जर उकळत्या पाण्यात टाकून आपण शिजवून घेतली तर त्याचा कलर ना ॲज इट इज राहतो, म्हणजे ग्रीनच राहतो. तुम्हाला मी दाखवते बॉईल आल्यावर. हे बघा, पाणी चांगलं उकळलं आहे. आता हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी गॅस जरा स्लो करायचा आणि ही भाजी टाकून घ्यायची. ही बघा, भारंगीची भाजी टाकून घ्यायची आणि 10 किंवा 15 मिनटं चांगली उकळून घ्यायची. हे बघा, आता भाजी ही चांगली उकळते आणि जास्त पण फास्ट गॅस करायचा नाही, स्लोच करायचा, नाही तर पाणी पूर्ण बाहेर येईल. हे बघा, मध्ये मध्ये म्हणजे आपण चमच्याने असं करायचं. हे बघा, जर आपण असं उकळून घेतलं, म्हणजे बॉईल करून घेतली ना भाजी, मग काय होतं, त्याचा कडवटपणा हा कमी होतो. कारण ह्या रानभाज्या सर्व कडवटच असतात, म्हणून हे आपल्याला हे बॉईल करावं लागतं. ही स्टेप तर गरजेचीच आहे. हे बघा, 10 मिनटं झालेली आहेत. आता मी पाणी काढून घेणार आहे. बघा, हे बघा, आणि कलर पण बघा भाजीचा कसा राहिला, कारण आपण उकळत्या पाण्यात भाजी टाकल्यामुळे. बघा, आता मी पाणी वाळून घेते भाजीचं. आता हे बघा, मी पाणी काढून घेते. जरा सांभाळून घट्ट पकडायचं आणि हे बघा, हे असं इथे चाळणीवर टाकून घ्यायचं. हे बघा, म्हणजे गरम पाणी खाली जाईल आणि भाजी आपली वरच राहील. तुम्हाला दाखवते. हे बघा, असं घट्ट पकडायचं आणि असं अशी भाजी काढून घ्यायची. जरा वाफ हातावर येते, जरा सांभाळून करायचं.
आणि हे बघा पाणी पूर्ण निथळलं जाईल तोपर्यंत आपण कांदा वगैरे भाजून घ्यायचा आहे. बघा तुम्ही बघू शकता. हवं असेल तर थंड पाणी पण याच्यावर टाकून घेऊ शकता, पण कांदा भाजेपर्यंत हे सगळं थंड होऊन जाईल. हे बघा, हे आता हे बघा पॅन चांगली तापली आहे. हे बघा आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. हे बघा मी छोटे 3 चमचे टाकले. तेल छान तापलं की आपण त्याच्यामध्ये मिरची टाकायची. हे बघा आता मिरची कशी जरा मोठीच करायची, बारीक नाही, कारण त्या भाजीमध्ये आपल्याला दिसून येत नाही म्हणून मिरची बघा. हे बघा मी अशी मोठी जरा करून ठेवली. आता हे बघा तेल छान तापलं, मिरची टाकते. हे बघा मिरची छान भाजली की आपण हा कांदा टाकून घ्यायचा. हा बघा आणि छान परतून घ्यायचा. हे बघा जास्त करपवायचा नाही, थोडासा हलकासा नरम झाला की आपण मग त्याच्यामध्ये डाळ टाकायची. आता तुम्ही बघू शकता कांदा बघा हलकासा नरम झाला आहे. आता आपण ही ना चण्याची डाळ जी भिजत टाकली होती ती घालून घ्यायची. हे बघा आणि चांगलं ढवळून घ्यायचं. हे बघा आणि गॅस एकदम मंद ठेवायचा. आणि हे बघा आणि 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची, म्हणजे डाळ चांगली शिजेल. हे बघा मंद आचेवर 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. ही भाजी आहे ना, ही बघा आता ही अशी घट्ट अशी पिळून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी जातं. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा आता ही मी जी पिळून घेतलेली भाजी आहे ना ती बघा अशी काढून सगळं पाणी काढून. हे बघा हे असं सगळं अशी सुटसुटीत करून टाकायची. हे बघा हे बघा जरा पालेभाजीमध्ये जरा कांदा जास्तच पाहिजे, कारण ह्या भाज्या एकदम छोट्याच असतात, पेंड्या छोट्याच असतात. तुम्ही बघू शकता. हे बघा ही भाजी बघा. हे बघा आता चांगली मिक्स करून घ्यायची आणि मीठ टाकायचं. आता मी ही लास्टलाच मीठ टाकलं आहे, तरच ते आपला कलर टिकून राहणार भाजीचा. हे बघा आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं. चांगलं मिक्स करून घ्यायची भाजी, कारण आपण भाजी अगोदर शिजवून घेतली होती, त्यामुळे आता जास्त वेळ इथून पुढे जास्त वेळ लागत नाही. हे बघा आणि आता आपण तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही खोबरं टाकू शकता. हे बघा जरा खोबरं जरा टाकायचं, खोबऱ्याने जर चव येते. पालेभाजी जी असते ना त्यांना जर खोबरं हे जरा जास्तच लागतं, तरच ती चविष्ट होते. हे बघा अशी चांगली फिरवून घ्यायची. तुम्ही बघू शकता भाजीचा कलर बघा कसा हिरवा म्हणजे. अशा प्रकारे भारंगी रानभाजी बनवून तयार झाली, जी आपण भाकरीबरोबर, चपातीबरोबर, डाळ भात बरोबर आपण खाऊ शकतो. एकदम झटपट आणि चविष्ट अशी होणारी ही रानभाजी आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.